भरलेली चिंबोरी खायची असतील ना तर सारण त्याचा जबरदस्त आणि टेस्टी असायला पाहिजे. बघूनच खाणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटेल. कुर्ली आणि चिंबोरा क्लीन करून घ्यायचे. चिंबोऱ्यांचे नांगे काढून ते मिक्सरला लावून घेणार आहोत. भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट, आला लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट. नांगे मिक्सरला नाही तर चेचूनही घेऊ शकता. थोडा पाणी ओतून मिक्सरला लावून घ्यायचे. घालण्यासाठी चालून घेतले आहे, तुम्ही फडक्यानेही घालू शकता. फर्स्ट मिक्सरला लावून घालून सेकंड टाईम ही पाणी ओतून मिक्सरला लावून घालून घ्यायचं आहे. नांग्याची कवर आहे ती फेकून द्यायचं आहे. आता हा पाणी आपल्याला ग्रेव्ही म्हणून बनवून घ्यायचं आहे. नंतर चिंबोरीचा भरीत बनवणार आहोत. पहिला तेल, बारीक चॉप केलेला कांदा, आला लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट, भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट. मच्छी बोलली की त्यामध्ये लसणाचं प्रमाण जास्त जातो आणि टेस्टही छान येते मच्छीला. गरम मसाला, हळद, तिखट मसाला, भाजलेले तांदळाचं पीठ 1 चमचा, भाजलेले तांदळाचा रवा 2 चमचे, 2 चमचे चण्याचा पीठ. मसाला आणि पीठ सर्व भाजून घ्यायचे. भाजलेल्या तांदळाचा रवा मिक्स केला. तुम्ही चण्याच्या पिठाचाही निस्ता बनवू शकता. चवीपुरता मीठ. भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे. चिंबोऱ्यांच्या कवटींमध्ये भरीत भरून साईडच्या खोल्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत. हाताने नाही तर स्पूननेही भरू शकता. याप्रमाणे कवट्या भरून ज्या कवटीचा चिंबोरा असेल त्याच कवटीला चिंबोरा लावून घ्यायचा आहे. याप्रमाणे भरलेली तंदुरीची चिंबोरी याचप्रमाणे बनवतात आणि असाच मसाला बनवतात. भरलेली चिंबोरीची तंदुरी फक्त आगीवर भाजली जाते, नाहीतर तव्यामध्ये तेलावर भाजली जाते. याप्रमाणे चिंबोरी भरून घ्यायच्यात आणि धाग्याने बांधून घ्यायचे. त्याच्यामधला पीठ बाहेरला निघायला नको म्हणून. केळीच्या पानामध्ये रॅप करूनही भाजू शकता. त्याच पॅनमध्ये तेल आणि लसूण, बारीक चॉप करून घेतलेले टॅमॅटो, तुम्ही टॅमॅटोची प्युरीही मिक्स करू शकता. भाजलेले खोबऱ्याची पेस्ट, आला लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट तेलावर चांगलं सॉते करून घ्यायचं आहे. तिखट मसाला, हळद, गरम मसाला, चिंबोऱ्यांच्या शेंगदाण्याचं पाणी काढलेला तो मिक्स करून घ्यायचा आहे ग्रेव्ही म्हणून. ग्रेव्ही 2 मिनिटे उकळून स्टफ केलेली चिंबोरी आणि नांगे मिक्स करून, ग्रेव्ही जाड असल्यामुळे एक्स्ट्राचं पाणी मिक्स करून, जास्तही पाणी मिक्स करून नाही घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ. झाकण देऊन मिडियम गॅसवर शिजून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर वरून कोथिंबीर, भरलेले चिंबोऱ्यांचा कालवण, भात, भाकरी आणि लिंबू प्लेटमध्ये सर्व करून खाताना चिंबोऱ्यांचे धागे काढून खायचे आहेत, ते लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.